महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हादरले, बिबट्याने प्रशिलला घरासमोरून उचलले। सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात आज सायंकाळी भीषण घटना घडली। बबन मानकर मुलगा प्रशिल मानकर याला बिबट्याने घरासमोरून उचलून नेले। या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। प्राप्त माहितीनुसार प्रशिल हा इयत्ता दुसरीत शिकत होता। तो आई, काका व इतर कुटुंबियांसोबत जेवण करून घराकडे परतत असताना दोन घरांच्या सीमेवर अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली। काही क्षणातच प्रशिलला पकडून बिबट्याने थेट किल्ल्यालगतच्या डोंगराकडे नेले। ही घटना कुटुंबियांच्या डोळ्यासमोर घडल्याने आई आणि नातेवाईकांनी आक्रोश केला। तातडीने आरडाओरड झाल्यावर गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झालेत। त्यांनी मुलाच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे। मात्र अंधार आणि काटेरी झुडपांमुळे अडथळे निर्माण झालेत। रात्री उशिरापर्यंत प्रशिलचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता। दरम्यान वन विभागाची टीम अद्याप घटनास्थळी पोहोचायची आहे। अधिकृत शोध मोहीम सुरू व्हायची असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण आहे। या घटनेमुळे गडबोरीसह संपूर्ण सिंदेवाही तालुका हादरला असून गावकऱ्यांनी वन विभागाने तात्काळ पावले उचलून प्रशिलचा शोध घ्यावा व भविष्यातली सुरक्षेची खात्री करावी अशी मागणी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे, चंद्रपूर। आतापर्यंत फॉरेस्टवाले आले नाही। जेव्हा आम्ही फॉरेस्टवाल्याला फोन केलं तेव्हा फॉरेस्टवाले हजर राहिले नाही। कितीतरी दिवस मी फॉरेस्टवाल्याला फोन केलेला आहे, तरी फॉरेस्टवाले जवळ फिरायला येत नव्हते। तरी आता फॉरेस्टवाले आले, आता ते उशिराला पहिले पोलीस आले। पोलिसाचं कोणतं काम नसतं नाही, पोलीस काय येतात, फॉरेस्टवाले आले पाहिजे। आपण पाहतो अजूनपर्यंत फॉरेस्टवाल्यांनी शोध मोहीम सुरू केलेली नाही आहे आणि इथे गावकऱ्यांमध्ये खूप आक्रोश असा सन्नत आक्रोश झालाय। तरी परिस्थिती खूप बिघडलेली असून अजूनपर्यंत कोणते फॉरेस्टवाले इथे आलेले नाही आहेत। तीन घंटे आले चौकशी करायची आम्ही कालपासून वन विभागाला माहिती दिली। चालू आहे, तुरंत त्यांचा निर्णय फक्त हो, फोनवर हो, पण अजूनपर्यंत त्यांनी काही येऊन बघितले नाही। आज एवढं घटना घडून 2 तास झाले तरी पण इथे घटनेवर हजर झाले नाही। त्याच्यामुळे आता आपण काय करायचं गावकऱ्यांनी असं का निर्णय घेतला? आम्ही यासाठी निर्णय घेतला का हे पहिली घटना होय। तुम्ही पाहा आणि रस्त्याने फिरता, रस्त्यांना फिरता तुम्ही पहा, माझा पोरगा आणून द्या। तो व्यक्ती मला म्हणते पोलीस तू काऊन पाहिजे, मी त्याला घरचा व्यक्ती कोणत्या तुम्ही कोमूर नाव कशा आले असते सर? त्यांनी जर शोध मोहीम दिली असते म्हणून म्हणा सर आपण तिथे शांततेच्या चौकामध्ये बसू। आणि सर फॉरेस्टवाले नदीच्या पुढे धरून आणले आता फॉरेस्टवाले साहेब आहेत आपले, बाकीचे नाही का? मला बोलायचे बाकीचे फॉरेस्टवाले कुठे गेले? तुम्ही एक सांगा ना मला। अरे एक एक बोलणार आहे। आम्ही समजू शकतो पोलीस बाकीचे फॉरेस्टवाले लपून का बसले? उमरबाईच्या फाट्यावर गाडी घेऊन। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।